जर आपण पृथ्वीच्या भूतकाळात डोकावलो तर आपल्याला अशा घटना दिसतील ज्या अत्यंत विनाशकारी होत्या. पण याच घटनांनी पृथ्वीचा जन्म घडवला. त्या चमत्कारिक घटनांमुळे सूर्य, पृथ्वी आणि जीवन यांचा जन्म झाला. अन्यथा काहीच अस्तित्वात नसतं. पृथ्वी आपल्या सौर मालिकेतील एकमेव आणि अनोखा ग्रह आहे ज्यावर जीवन आहे. जल, स्थल आणि आकाश पृथ्वीच्या अनेक कोपऱ्यात जीवन स्पंदन करत आहे. कुठे खोल समुद्र आहे तर कुठे वाळवंट आणि कुठे आकाशाला भिडणाऱ्या पर्वतरांगा. आपल्या ह्या पृथ्वीचा प्रवास जितका विलक्षण आहे तितक्याच विलक्षण त्या घटना आहे ज्यामुळे आज पृथ्वीला हा आकार आला आहे. आपण आज पृथ्वीचा जन्म कसा झाला, ती कशी घडली, मानवजात आणि पाणी याबद्दल कोडे सोडवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी आहे सौरभ. आजपासून सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी जिथे आपण आहोत ते ठिकाण, ती जागा 8500 डिग्री तापमानात उकळत होती. एक अतिशय विशाल धूळ आणि वायूंचं ढग अवकाशात अस्तित्वात होतं, ज्याला नेबुला म्हणतात. हाच नेबुला आपल्या सौरमालिकेचा उगम ठरणार होता. या ढगात गुरुत्वाकर्षण या अदृश्य शक्तीने एक हालचाल घडून आणली. गुरुत्वाकर्षणामुळे हे ढग आकुंचन पावू लागले. याच दरम्यान एक दूरस्थ तारकांचा सुपरनोवा विस्फोट झाला आणि त्या शॉक वेव्हमुळे ढग फिरू लागले आणि हा वेग वाढतच गेला आणि तो ढग एक प्रोटोप्लॅनेटरी डिस्क बनला. या डिस्कच्या मध्यभागी दाब आणि तापमान वाढल्यामुळे एका नव्या ताऱ्याचा जन्म झाला, तो म्हणजे आपला सूर्य. सूर्याभोवती ही डिस्क फिरत राहिली आणि तिच्यातून हळूहळू ग्रह तयार होऊ लागले. सूर्याभोवती फिरणाऱ्या धूळकणांनी एकमेकांना आकर्षित करून मोठमोठे वस्तुमान तयार केले, ज्यांना प्रोटोप्लॅनेट्स म्हणतात. हे प्रोटोप्लॅनेट्स एकमेकांशी टकराव करत होते आणि त्यातून काही विलीन झाले, काही नष्ट झाले. वैज्ञानिकांच्या मते पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या मध्ये थिया नावाचा ग्रह सूर्याची परिक्रमा करत होता. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती असल्या कारणाने आता हे ग्रह पृथ्वीची परिक्रमा करू लागले. अशाच एका वेळी थिया नावाच्या मंगळ आकाराचा ग्रह पृथ्वीला येऊन धडकला. या भीषण धडकेने पृथ्वीचा भाग अंतराळात फेकला गेला आणि त्याच भागापासून चंद्र निर्माण झाला. या धडकेमुळे पृथ्वीची अक्षरेखा 23.5 अंशने झुकली. ही झुकाव जीवनासाठी अत्यंत महत्वाची ठरली. याचमुळे आज पृथ्वीवर सर्दी, गरमी आणि पावसाळा यांसारखे ऋतू अनुभवता येतात. पृथ्वीच्या आतून लोह आणि निकेल सारखे धातू खाली गेले आणि एक मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. ही फील्ड सौर वादळांपासून आपला वायुमंडळ आणि जीवन वाचवतो. अद्याप पृथ्वी कोरडी आणि लावाने भरलेली होती. त्याचवेळी बृहस्पती ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे बर्फाने भरलेली धूमकेतू आणि ॲस्ट्रॉइड पृथ्वीवर आदळू लागले. हे धूमकेतू पृथ्वीवर पाणी आणि खनिज घेऊन आले आणि समुद्रांचा जन्म झाला. समुद्रामध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्म जंतू तयार झाले. ते प्रकाश संश्लेषण करून ऑक्सिजन सोडू लागले आणि ऑक्सिजनमुळे पृथ्वीवर वायुमंडळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पृथ्वीचा वायुमंडळ ऑक्सिजन युक्त होऊ लागला. येणारे हजारो वर्षांपर्यंत वातावरणामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढतच राहिली आणि यामुळे पृथ्वीवर बहुतांश ठिकाणी सूक्ष्मजीव वाढतच गेले. ऑक्सिजन वाढल्यामुळे एक वेळ अशी आली की सूक्ष्मजीव हळूहळू मरू लागले. आता पृथ्वीचे वातावरण थंड झाले होते आणि संपूर्ण पृथ्वी ऑक्सिजन युक्त झाली होती. त्यामुळे जमीन आणि वातावरणात असलेल्या आयनचे छोटे छोटे तुकडे पाण्यात असलेल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊ लागले. आता पृथ्वी सध्याच्या मंगळ ग्रहासारखी दिसू लागली. वेळ निघत गेली. लाखो वर्षांनंतर जमिनीमध्ये टेक्टोनिक प्लेट सरकू लागल्यामुळे त्यातून लावा बाहेर पडू लागला आणि याच कारणामुळे आता पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडची मात्रा वाढत गेली आणि वाढत्या कार्बन डायऑक्साईडमुळे पृथ्वीवर ऍसिडचा पाऊस पडला. वायुमंडळातील बदलामुळे पृथ्वी आईस एज मध्ये गेली. संपूर्ण पृथ्वी बर्फाच्छादित झाली. पण ज्वालामुखीच्या उष्णतेमुळे बर्फ वितळले
आणि जीवन अधिकच विकसित होऊ लागले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आईस एज नंतर मानवी उत्क्रांती पर्यंतचा प्रवास. तर मग पाहायचा आहे ना? आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.